मुंबईत डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना फसवणारी टोळी पकडली गेली आहे। मुली तरुणांना रेस्टॉरंटमध्ये बोलून त्यांना महागडे बिल भरायला लावायच्या। एका तरुणाच्या सावधपणामुळे संपूर्ण टोळी उघडकीस आली आहे। जाणून घेऊयात नेमकं काय घडलं। मुंबईत एक मोठा घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये काही मुली डेटिंग ॲपच्या माध्यमातून तरुणांना जाळ्यात अडकवत होत्या। या मुली ॲपवर प्रथम मैत्री करायच्या, मग भेटण्याच्या बहाण्याने रेस्टॉरंटमध्ये बोलवायच्या आणि तिथे जाऊन मोठी फसवणूक करायच्या। पोलिसांनी या प्रकरणात 6 मुलींसह एकूण 21 जणांना अटक केली आहे। या मुलींचं काम अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने चालायचं। त्या प्रथम डेटिंग ॲपवर एखाद्या तरुणाशी बोलायच्या, हळूहळू विश्वास संपादन करायच्या आणि त्याला रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलवायच्या। पण त्या रेस्टॉरंटमध्ये सर्व काही आधीच ठरलेलं असायचं, वेटर, कर्मचारी आणि मेन्यू देखील। जेव्हा तरुण तिथे यायचा तेव्हा महागड्या वस्तूंची ऑर्डर दिली जायची आणि मग त्याला खोटं आणि अवाढव्य बिल भरायला लावायच्या। मुंबईच्या बोरीवली परिसरात असाच एक प्रकार 22 वर्षीय तरुणासोबत घडला। 11 एप्रिलला त्याचे दिशा नावाच्या मुलीशी डेटिंग ॲपवर बोलणं सुरू झालं। मग नंबरची देवाणघेवाण झाली आणि दुसऱ्याच दिवशी भेटण्याची योजना बनली। दोघेही बोरीवलीतील एका रेस्टॉरंटमध्ये भेटले। तेथे दारू, हुक्का आणि एनर्जी ड्रिंकची ऑर्डर देण्यात आली। काही वेळानंतर वेटरने त्या तरुणाला थेट 35,000 रुपयांचं बिल दिलं। इतकं मोठं बिल पाहून तो तरुण घाबरला। त्याने पैसे देण्यास नकार दिला, पण हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्याला धमकवण्यास सुरुवात केली। घाबरलेल्या तरुणाने तात्काळ 100 नंबर डायल करून पोलिसांना बोलवलं। पोलीस आल्यावर कर्मचारी थोडे शांत झाले आणि त्यांनी बिल कमी करून 30,000 रुपये केलं। दिशा नावाच्या मुलीनेही अर्ध बिल देण्याचं सांगितलं। जेव्हा तो तरुण घरी पोहोचला आणि ट्रान्झॅक्शन तपासलं तेव्हा त्याला कळलं की त्याने दिलेले 15,000 रुपये रेस्टॉरंटच्या खात्यात न जाता कोण्या एका वैयक्तिक UPI आयडीवर गेले होते। त्यामुळे त्याला संशय आला आणि त्याचा संशय पक्का ठरला। त्याने तात्काळ पोलिसांकडे जाऊन सर्व काही सांगितलं। पोलिसांनी तपास सुरू केला। प्रथम त्या UPI आयडीचा शोध घेतला, मग त्या मुलीचे कॉल रेकॉर्ड तपासले। जेव्हा दिशाची चौकशी झाली तेव्हा संपूर्ण रॅकेट उघडकीस आलं। हा फसवणुकीचा जाळ बऱ्याच काळापासून सुरू असल्याचं समोर आलं। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी 21 जणांना पकडलं आहे, ज्यामध्ये 6 मुलींचाही समावेश आहे। हे सर्वजण मिळून तरुणांना फसवायचे आणि त्यांना घाबरवून फसवणूक करायचे। पोलीस आता संपूर्ण नेटवर्कचा तपास करत आहेत।